शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज समाधी चतुःशतकोत्तर रौप्य महोत्सवी 425व्या वर्षानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाच्या 25व्या रौप्य महोत्सवानिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज एकनाथी गाथा पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे। श्री संत एकनाथ महाराज वारकरी फडाच्या विद्यमाने हरिभक्त पारायण नाथवंशज छय्या महाराज गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली नाथवंशज विनीत महाराज गोसावी यांच्या संकल्पनेतून हा सोहळा पार पडत आहे। या सोहळ्यामध्ये राज्यभरातून नाथभक्त सहभागी झाले आहेत। 16 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी या कालावधीत हा सोहळा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज समाधी मंदिरात संपन्न होणार आहे। या निमित्त नाथवंशज विनीत महाराज गोसावी यांच्या संकल्पनेतून प्रथमच नाथ समाधी मंदिरात लक्षवेधी 2100 किलो फुलांची आरास करण्यात येत आहे। मराठवाड्यात अशा आकर्षक पद्धतीच्या फुलांची सजावट पहिल्यांदा नाथ मंदिरात केली जात आहे। या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये महाराष्ट्रात विविध कार्यक्रम पार पडले आहेत। या सप्ताहात महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार देखील सहभागी झाले आहे। कीर्तन ऐकण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावत आहे। या प्रसंगी भाविक भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने या सोहळ्यास उपस्थित राहून दर्शनाचा आणि चतुःशतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळ्याचा आणि हरिनामाचा लाभ घ्यावा असे आवाहन नाथवंशज हरिभक्त पारायण विनीत महाराज गोसावी यांनी केले आहे। गौतम बनकर, एमसीएन न्यूज, पैठण।